करायची काय केलं त्यांनी? काही सुद्धा कुठे दाबलं, कुठे मारलं, कसं केलं? हा आतून धागा कुठे निघलाय पण तो बॉबिन मधला आहे का? हे भगवान, नुसती मशीन पिशवीतून काढून इथं ठेवली, एक बुक्की मारली, झालं मशीन दुरुस्त. आणि आम्ही आलो एवढा लांब मशीन घेऊन नीट करायला. काय करायला कसं फिरायला लागलं. सकाळपासून दोघं धडपडत बसलो होतो. आपल्याला आता मला वाटतं शिकावं लागतं हे काम. ते एक रील ऐक नाही, ती मिक्सरवाला असा फटफट फटफट नीट करतो, तसे हे काका करतात. वयस्कर आहे पण एक झटक्यात 2 मशीन एका 2 मिनिटात स्टिक करून दिल्या. चला आता घ्या म्हटलं, मशीन ठेवून जाऊ हॉस्पिटलला, मशीन घेऊनच जावं लागते आता. चला. तर आज सुद्धा माझं हॉस्पिटलला डोळे दाखवून राहिलं, कारण आम्ही इतकं शोधलं ना, म्हणजे डोळ्यांचं हॉस्पिटल कुठं सापडतं, इतकं फिरलो आणि त्यात ते मशीन घेऊन ओझं फिरावं लागलं, त्याच्यामुळे इकडे तिकडे फिरलं पण आम्हाला हॉस्पिटलच सापडलं नाही. विचारलं पण कुठे सापडत नव्हतं. होती क्लिनिक छोटी मोठी पण त्याच्यात म्हटलं नको. आणि एक आम्हाला भेटलं होतं, नंतर डायरेक्शन दाखवत होतं पण ते स्टेशन रोडच्या पलीकडे. म्हटलं इतक्या लांब जायचं, परत यायचं, यांची सेकंड शिफ्ट होती ना. मग ते बोलले की उद्यापासून सुट्टीच आहे, तर मग उद्याच्याला मग किती का फिरावं लागेल ना, पण उद्या दाखवूया डोळे असं म्हटले. मग आज काय झालं नाही, कारण इथे कसं आहे ना, इथे बिलकुलच काहीच नाही आहे. म्हणजे काही पण घ्यायचं असेल जा स्टेशन रोडला, नाही तर जा तिकडं 5 बत्तीला, ते इथून एवढ्या लांब आहे जास्ती तिकडे. त्यामुळे मग नाही गेलो. तर येताना ना मी रांगोळी पण आणली होती. ऋतू दे रे ते रांगोळी. तर मला ना आता भरून ठेवायच्या रांगोळी वगैरे, कारण आजपासून वस्तू बारच चालू होती. आता मी करते फेशियल. क्लिन्झिंग करून झालेलं आहे माझं. खूप वेळ मसाज करावा लागतो क्लिन्झरसाठी. तर हे जे स्पेशल किट आहे ना, तर ते डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे. म्हणजे ते स्वतः डॉक्टर आहेत आणि त्या स्वतः हे विकतात, त्याच्यामुळे ट्रस्टेड आहे, तुम्ही घेऊ शकता. मला पहिल्यांदा वाटलं होतं कसं असेल, पण मी आता ट्राय करते. तर याच्यामध्ये 3 येतात, म्हणजे असे 3 येतात. तिन्हीमध्ये 3 किट राहतात 6-6 टेपचे, त्यामुळे आपल्याला 3 वेळा आपण यूज करू शकतो. थोडंसं कॉस्टली आहे, महागडं आहे, पण मी आता फक्त क्लिन्झरच केलं आहे. बघा किती छान स्किन लगेच झाली. आणि याच्यासोबत त्यांनी रुद्रच्या पप्पासाठी पण एक कॉम्बो दिला आहे माझ्यासाठी, फेशियल किट. मला वाटते प्राईस 999 अशी काहीतरी आहे या पूर्णची. पण 3 किट आहे त्याच्यामध्ये, 1, 2, 3. आणि एक किट इतकं, एका किटमध्ये पाऊच आहेत ना, तर ते जास्त आहेत, त्यामुळं 2 लोक एका किटमध्ये फेशियल करू शकतील ना, एवढे आहेत. तर बघा आता मी क्लिन्झर केला. याच्या पुढची नेक्स्ट स्टेप आता मी करते दुसरी स्टेप जे की स्क्रबची आहे. तर शक्यतो 3री स्टेप स्क्रबची देतात, पण ह्यांनी दुसरी स्क्रब दिली आहे. पण छान आहे. बघूयात आता स्क्रब कसा वाटतोय. तर स्क्रब पण सॉफ्ट आहे, म्हणजे असं खरबडीत असं स्क्रब वाटायला पाहिजे ना, असं नाही आहे, सॉफ्ट वाटतोय. तर पटपट आता स्क्रब करून घेते. आणि खरंच मला आठवण आली आधीची, कारण आधी खूप करायचे मी, टाईम असायचा. स्क्रब केल्यानंतर हे असे काही बदल आहेत स्किनमध्ये. त्याच्यानंतर आहे मसाज क्रीम आहे. तर आता मसाज करून घेऊया. पाऊच मोठे आहेत पण, तर सगळ्यामध्ये अशी मस्त सॉफ्ट, एकदम सॉफ्ट. आणि ते आपण म्हणतो ना नॉन थिकी, तर तशी आहे बघ. पटकन ॲब्झॉर्ब होते स्किनमध्ये पण क्रीम. स्क्रब पण आणि क्लिन्झर पण पटकन. जरा वेळ गेला क्लिन्झरसाठी, मसाज खूप करावा लागला, पण नंतर पूर्ण ॲब्झॉर्ब झालं होतं आतमध्ये. खूप सारे पील ऑफ मास्क वापरले, पण हा इतका दुखला ना, सगळे छोटे छोटे हेअर्स होते ना, तर ते निघतायत की काय, इतका बेकार दुखला आहे. तर ठीक आहे, चला आता 5वी स्टेप आहे. D-टॅन पॅक आहे हा. जर टॅन वगैरे झाले असेल ना स्किन, तर त्यासाठी चांगला आहे. माझी इतकी काही नाही झाली. तर आणि 6वी आहे
हायड्रेटिंग सिरम. तर मी सिरम लावते कारण मला खूप झोप आले आणि टॅनचं काही गरज नाही, कारण गावाला जाऊन आलं ना मग चेहरा स्टॅन होतं. इथं राहिलं की मग एवढं काय स्टॅन वगैरे असं काही होत नाही. तर सिरम लावून घेते. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे सिरम, म्हणजे रोज जरी रात्री लावतेच मी, हे रोज रात्री झोपायच्या पूर्वी ना लावायचं. छान स्किन होते एकदम बघा. तर माझं पूर्ण फेशियल करून झालं आहे. आता मी आली झोपायला आणि खरंच खूपच ग्लो आलाय बरं का. एकदम मस्त फेशियल किट आहे, एकदम छान ग्लो वाटतं बघा स्किनवरती. आणि आत्ता तरी कमी, अजून उद्यापर्यंत वगैरे छान येईल बघा. की एकदम झूम करून दाखवते माझ्या स्किनवरती. थोडेसे तर पिंपल आलेले आहेत, ते येतात त्याच्या तर हे बघा, तसले डाग हे पुरळाचं जास्त पिंपल नाही आहेत मला, त्याच्यामुळे ते डाग वगैरे नाही आहे. हे छोटे छोटे येत राहतात, ते काय मंथली येतात थोड्या थोड्या. छान झालंय पण फेशियल मस्त. खरंच मुली म्हणजे मुली असतात बरं का. निकिताचे आयब्रो करून दिले बऱ्याच दिवसानंतर. निकिताच्या शीतलचे केले होते, म्हटलं विसरली की काय, पण नाही छान झाले दोघींचे पण. आणि ही लगेच बेबीचं कर म्हणत आली, मग अशी करून दिली. हां परत आली, म्हणते मम्माला कसं डबल बसवते. ती बघायला उठते ना आरशात, बरोबर झालंय का, परत बसते ना, तर म्हणते तिला का डबल बसवलं. खरंच बघा कसं पकडते पण कशी. आणि हे बघाल मग आईला किती कौतुक वाटतंय लेकीचं, लगेचच इतकं कौतुक करत होती ना. तर फायनली माझं ना सगळं आवरून झालं आहे, म्हणजे मी निकिताने हेल्प केली म्हणून. हे इकडं काही थोडंसं राहिलं ना तर ते शिवायचं बाकी आहे. हे शिवलेले ड्रेस आहे, त्याला पॅकिंगला कागद नाही आहे, प्रॉब्लेम हा आहे. हे बघा इथं पैठणचे पण काढून ठेवलेत. हे एक आता ह्याच्यावरती झालं बाबा थोडंसं. तर हिची जागा माझं असं म्हणणं आहे की हलवूया आणि इकडे लावूया ह्या साईडला. हां तर आता मी हे काय होतं ना, हे आतमध्ये होते, काहीच कामाचं नव्हतं. तर आता ही जी कटिंग करून ठेवते ना कागदामध्ये, तर ती ह्याच्यामध्ये भरून ठेवणार. मग इथं कसं असं पसरतं. ठीक आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवते. तर ही थोडंसं येतं ना कपडा काढून साईडला ठेवला आहे, तरी पण तो किती घाण पसारा असल्यासारखं दिसतंय. त्याचं मला ताटावरचे रुमाल शिवायचे आहेत, ऑर्डर आहे तर. आणि हे बघा ही एक ठिक्क, त्याच्या बाजूची एक, एवढा कचरा निघला ह्या रूममधला. म्हणजे इतके दिवस तिला आवरत होतं. परवा पण शीतलने मी थोडं आवरलं होतं, पण किती एवढं काढेल ना तेवढा पसारा निघतोय. तर बघा आता ह्याच्यामध्ये ना अस्तर आहेत क्रेपचे, ह्याच्यामध्ये पैठणचे कपडे आहेत, वरती पण असं हे बघा इकडनं असे कपडे. नंतर इथं ती साशेवाली पार्टीवेअरवालं असं सिक्वेन्सने ठेवलं आहे. पण आता हे जास्ती दिवस नाही राहणार, असे थोडेच दिवस राहणार आहे, कारण जास्त दिवस राहतच नाही असं. हे बघा फायनली सेट झाल्यानंतर ती अशी काही रूम आहे. मलाच चक्कर यायला लागली की मी एवढं सगळं मी कसं काय एवढं झालं, इतकं आलंच कुठून मलाच खरं तर वाटतंय. आणि पूर्ण एवढा कचरा आहे पूर्ण. तर मस्त असं आता घर वाटतंय. पण काही नाही, थोड्या उद्या वगैरे परत असंच येईल, काही ना काय आहेच. पण आता हे इथं पार्सलचं कागद हे राहतच थोडंफार तरी. तर फायनली सगळं आवरून झालंय. आणि उद्या काय आहे. तर मम्माला फटाके उडवता नाही येत, म्हणजे मला खूप भीती वाटते, मी नाही लावू शकत. तर त्याच्या पप्पाला उद्यापासून सुट्टी आहे दिवाळीची. मग ते म्हणतोय की सगळ्यांचे उडवतात, मम्मी पप्पा असतात, माझे नसतात, तर उद्यापासून माझे पण असणार आहेत. त्याने तर इतके फटाके आणून ठेवलेत ना, पण ते फोडणं त्याच्याच्याने झालं नाही. त्याला भीती वाटते. पप्पा उद्यापासून बघा, उद्या एकदम संध्याकाळी मस्त जोरदार असेल. आज काय नव्हतं, आज वसुबारस होतं तसं, पण माझ्याकडे काही गाय वासराची मूर्ती पण नव्हती, मग काही पूजा पण नाही झाली. तर हे बघा सगळं आवरलेलं आहे. आता ही मला असं वाटतं हे जे कपाट आहे ना, तर ते इकडे ठेवावं किंवा मग आतमध्येच एका साईडला ठेवून द्यावं असं माझं चाललंय. कारण हे मोकळं जेवढं राहील ना घर, तेवढं ते जास्त छान वाटतं. मोकळं असं मला आवडतं, भरलेलं इतकं असं गच्च नाही आवडत. तर चला आता फायनली आम्ही जातोय झोपायला. आणि मला निकिताने आवरू लागितलं नाही, तर माझ्याच्याने शक्य नव्हतं ही रूम आवरणं. किती 1 तास पूर्ण आमच्या दोघींचा गेला घड्या घालण्यामध्ये. आणि आता वाजलेत 11:15. तर इतका वेळ कधीही झोपायला होत नाही. आणि रुद्रला सुद्धा. तर आज आम्ही दुपारी झोपलो होतो, त्याच्यामुळे दुपारी झोपलं ना मला संध्याकाळची जास्त लवकर झोप नाही येत, म्हणून मग मी दुपारचं नाही झोपत. पण आज झोपलो होतो आणि आज 12 वाजलेत अक्षरशः मला झोपायला जायला, इतकं सारं काम झालं आहे. ठीक आहे चला, आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथून आता दिवाळी चालू झाली, तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.
खूप छान आणि दिवे पण ना. बाय बाय. काही कारणामुळे हा व्हिडिओ ना टायमिंगवरती आला नव्हता, पण लेट झाला. पण म्हटलं ठीक आहे, हे काही खणाच्या साड्याचं कलेक्शन आलं होतं, तर म्हटलं तुमच्यासोबत चला शेअर करूया. तर या कॉटन रेशीम खणाच्या साड्या आहेत, एकदम सॉफ्ट रेशीम खण आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल साडी तर मग डायरेक्ट स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअपला शेअर करा. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती मेन्शन केलेलाच आहे मी, सोबत डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते. भरपूर कलर आहेत. व्हॉट्सअपला तुम्ही हाय केलेत ना, तुम्हाला बाकीचे मी हे सगळे कलर व्हॉट्सअपला टाकीन, जेणेकरून तुम्ही झूम करून नीट व्यवस्थित बघू शकता. पदर जसा दिसतोय तसा आहे, ब्लाऊज पीस पदरासारखाच आहे कॉन्ट्रास्टमध्ये. खूप सुंदर आहेत साड्या, त्यामुळे तुम्ही लवकर मला मेसेज करा. आणि स्वस्तही आहेत. तसा मी विकते 799ला, पण दिवाळी ऑफर आपण देऊया, त्याच्यामुळे उद्याच्या दिवस मी 750 रुपयांना देईल, म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड होतो ना त्या दिवशी. त्याच्यामुळे पाहिजे असेल तर लवकर मला कॉन्टॅक्ट करा. फक्त स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला टाका आणि कलर पाठवायला सांगा, म्हणजे डिटेल व्हिडिओ बघता येईल. खूप साऱ्या साड्या याच्यातून सेलसुद्धा झालेले आहे.